नमस्कार, मी आहे शालिनी हुबळीकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी मी सुरू केलेला आहे माझा नवीन चॅनल हुबळीकर्स मराठी चॅनल। तर त्याच्यामध्ये मी आता तुम्हाला सगळं मराठीमध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे इयत्ता 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी। आणि हे 10th स्टँडर्डचं हिंदीचं कंप्लीट सिलेबस प्रश्न उत्तरांसह आमचं शालिनी हुबळीकर चॅनलमध्ये शिकवून झालेलं आहे। आणि जर का तुम्हाला हिंदी समजत असेल आणि आपल्याकडे वेळ कमी आहे तर तुम्ही प्लीज हिंदीमधलं ते शिकवलेलं सुद्धा बघू शकता। आणि मी प्रयत्न करते की मी ताबडतोब लवकरात लवकर तुमचा हा सिलेबस कंप्लीट करीन, ठीक आहे। तर हिंदी लोकभारती इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात सुरुवातीला हे जे आहे तुमचं भारत महिमा पहिली इकाई, हे मी ऑलरेडी मराठीमध्ये शिकून झालेलं आहे। शालिनी हुबळीकर चॅनलमध्ये मी शिकवलेलं आहे। तर प्लीज हे जे आहे भारत महिमाचं मराठी एक्सप्लेनेशन तुम्ही प्लीज बघू शकता, ओके। त्यानंतर आज मी तुम्हाला शिकवणार आहे दुसरा धडा लक्ष्मी। लक्ष्मी हा धडा लिहिलेला आहे गुरबचन सिंह यांनी, ओके। तर सगळ्यात आधी आपण गुरबचन सिंह यांचा परिचय घेऊया। सुप्रसिद्ध कहानीकार गुरबचन सिंह जी ने साहित्य के अनेक क्षेत्रों में मुक्त लेखन किया है। मुक्त लेखन म्हणजे स्वतंत्र लेखन केलेलं आहे। आपकी भाषा सरल और प्रवाही है। त्यांची भाषा जी असते ती सर्वसामान्यांना अतिशय सोप्या पद्धतीने समजेल अशा प्रकारची आहे। इसी वजह से आपका साहित्य रोचक बन पड़ा है। म्हणूनच सगळ्यांना ते वाचायला खूप आवडतं, आकर्षक आहे, ते इंटरेस्टिंग आहे। आता ह्या धड्यामध्ये आपण काय शिकणार आहोत तर गद्य संबंधी प्रस्तुत संवादात्मक कहानी में कहानीकार ने दिए गए वचन के प्रति जिम्मेदारी और प्राणी मात्र के प्रति दया की भावना व्यक्त करते हुए पशु प्रेम दर्शाया है। लेखक का कहना है कि अनुपयोगी हो जाने पर भी प्राणियों का पालन पोषण करना ही मानवता है। आता बघा, हा जो धडा आहे लक्ष्मी, ह्या धड्यामध्ये त्यांनी आपल्याला कशाची जाणीव करून दिली आहे की आपले जे काही प्राणी मात्र आहेत ज्यांना आपण पाळतो पोसतो, त्यांना मोठं करतो, खूप प्रेम करतो जेव्हा ते यंग असतात आणि जेव्हा ते म्हातारे होतात आणि जेव्हा ते काही कामाचे नाही राहत तेव्हा त्या लोकांना आपण जेवढं प्रेम करत होतो तेवढं करत नाहीत। काही लोक तर त्यांचा तिरस्कार करतात, धिक्कारतात त्यांना। तर अशा प्रकारे त्यांच्याशी न वागता आपल्याला त्यांच्यावरती दया केली पाहिजे आणि त्यांचं पालन पोषण शेवटपर्यंत, जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत आपल्याला केलं पाहिजे। आता हे जे काही आपण गद्यसंबंधी वाचलेलं आहे ना, हा धडा मी जेव्हा तुम्हाला शिकवेल त्यावेळी तुम्हाला ते व्यवस्थित सगळं समजेल की का हे असं ह्या लोकांनी इथे दिलेलं आहे, ओके। आणि तुम्हाला मी सांगते, तुम्हाला जर चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्हाला वाचन करणं अतिशय गरजेचं आहे। म्हणतात ना मराठीमध्ये, वाचाल तर वाचाल, ओके। म्हणजे तुम्ही जर वाचन कराल तरच तुम्ही वाचू शकता, पैकीच्या पैकी गुण मिळवू शकता, ठीक आहे। तर चला मग आपण सुरुवात करूया दुसरा धडा लक्ष्मी। उस दिन लड़ने के तैश में आकर लक्ष्मी की पीठ पर 4 डंडे बरसा दिए थे लड़के ने। उस दिन लड़के ने तैश में आकर, लड़के म्हणजे मुला, त्या दिवशी मुलगा खूप ह्याचा झाला होता, त्या अंगात काहीतरी संचारतं ना, तर तसं त्याच्या अंगात काहीतरी संचारलं होतं। जोश मध्ये येऊन लक्ष्मी की पीठ पर 4 डंडे बरसा दिए थे। लक्ष्मीच्या पाठीवरती काठीने त्याने मारलेलं होतं। 4 डंडे बरसा दिए थे याने काठीने त्याने तिच्या पाठीवरती मारलं होतं। वह बड़ी भयभीत और घबराई थी। जी लक्ष्मी होती ती खूपच भयभीत झाली होती, खूपच घाबरून गेली होती। जो भी उसके पास जाता सिर हिला उसे मारने की कोशिश करती। आता तिला मारल्यामुळे ती बिचारी ऑलरेडी घाबरलेली होती खूपच, आणि त्यामुळे काय झालं, तिच्याजवळ कुणीही गेला तर ती काय करू लागली,
ते सिंग मारायला जातात ना, ते असं डोक्याने मारायला जातात ना, गाय बैल वगैरे असतात, तर ती तसंच कुणीही तिच्या जवळ यायला लागलं ना तर ती काय करू लागली, असं तिच्या डोक्याने त्यांना मारू लागली. डोकं हलवून हलवून त्यांना मारण्यासाठी प्रयत्न करू लागली. कोशिश करणे म्हणजे प्रयत्न करत होती. या फिर उछलती कूदती, नाहीतर ती काय करायची, उड्या मारायची. कुणी असं जवळ आलं की घाबरून ती काय करायची, उड्या मारायची. आणि तिला बांधून ठेवलेलं होतं ना, त्यामुळे ती इथे तिथे पळू नाही शकत. किती ती लाचार होती ना, म्हणजे आताच कुणीतरी येऊन मारून गेलं तर कुणी जवळ आलं की ती घाबरायची, डोक्याने मारायची, डोकं हलवून मारण्याचा प्रयत्न करायची, किंवा उभ्या त्याच ठिकाणी ती उड्या मारत होती. उछलती कूदती. गले की रस्सी तोडकर खूंटे से आजाद होने का तयार करती. खुंटी असते ना, ती जिकडे गाय बैलींना बांधून असा एक बांबू असतो, त्या बांबूला बांधून ठेवलेले असतात गाय आणि बैल वगैरे. तर गले की रस्सी तोडकर, तर गळ्यामध्ये ती बांधलेला जो तो धागा होता, रस्सी होती, तर काय म्हणतात त्याला, हा धागाच म्हणतात ना, हा रस्सी, तर ते तोडून खूंटे से आजाद होने का प्रयास करती. तर ते जर धागा तुटला तो, तर ती फ्री झाली तर ती तिकडनं पळून जाऊ शकते ना, तर ती स्वतःला त्याच्यातून सोडवण्याचाही ती प्रयास करणे म्हणजे प्रयत्न करणे. जर तुम्हाला अर्थ माहिती नसतील आणि जे मी तुम्हाला सांगते आहे ना, तर ते प्लीज लिहून घ्या पेन्सिलीने. ह्याला अंडरलाईन करा आणि वरती लिहा, प्रयास करती म्हणजे प्रयत्न करत होती. आजाद होणे म्हणजे स्वतंत्र होण्यासाठी. ठीक आहे. खुंटे म्हणजे खुंटी. हे सगळं लिहून ठेवा तुम्ही. जेव्हा धडा वाचाल ना, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की काय काय अर्थ आहेत त्यांचे. करामत अली इधर 2-4 दिनों से अस्वस्थ था. आता करामत अली हे नाव आहे. हा जो व्यक्ती होता तो 2-4 दिवसांनी अस्वस्थ म्हणजे आजारी होता. ठीक आहे. अस्वस्थ असणे म्हणजे आजारी असणे. लेकिन जब उसने यह सुना कि रहमान ने गाय की पीठ पर डंडे बरसाए है तो उससे रहा नहीं गया. आणि जेव्हा त्याच्या कानावरती आलं की रहमानने लक्ष्मीच्या पाठीवरती काठीने मारलेले आहे, तर ते ऐकल्यानंतर त्याला राहावलं नाही. वह किसी प्रकार चारपाई से उठकर धीरे धीरे चलकर बथान में आया. आता वह किसी प्रकार चारपाई म्हणजे तो खाट असते ना, ती त्या खाटेवरून तो उतरला. धीरे धीरे चलकर बथान में, तबेला जिथे ते गाई लोक बांधतात ना, बथान म्हणजे बघते मी, आपण जेव्हा प्रश्नांची उत्तरं सोडवू ना, जर तुम्हाला माहिती असेल, हा इथे आहे बघा, पालतू गाय बैल के रहने का स्थान. ओके, त्याला म्हणतात बथान. पालतू म्हणजे पाळलेले. ओके. तर धीरे धीरे चलकर बथान में आया. आगे बढ़कर उसके माथे पर हात फेरा. आता तो पुढे गेला आणि लक्ष्मीच्या डोक्यावरून त्याने हात फिरवला. पुचकारा म्हणजे तिचा तिचे लाड केले. और होले से उसकी पीठ पर हात फेरा. आधी तिला डोक्यावर हात फिरवलं, मग तिचा लाड केलं, मग हळूच तिच्या पाठीवरून हात फिरवलं. लक्ष्मी के शरीर में एक सिहरन सी दौड़ गई. आता शहारे येतात ना अंगावरती. तिला मारलेलं होतं ना, तिकडे जखम झालं होतं ना, त्या जखमेवरती जेव्हा त्याने हात ठेवले, त्यामुळे काय झाले, तिच्या अंगावरती शहारे आले. सिहरन म्हणजे शहारा येणे. तर सिहरन सी दौड़ गई. ओह, कमबख्त ने कितनी बेदर्दी से पीटा है. जेव्हा त्याने बघितलं लक्ष्मीच्या पाठीवरती आलेले वळ, मारलेले काठीने वळ, तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं. मग तो बोलला, ओहो, कमबख्त ने कितनी बेदर्दी से पीटा है. बेदर्दी म्हणजे ज्याच्यामध्ये दया माया नसते ना, निर्दयी माणूस. बेदर्दी म्हणजे निर्दयी. किती निर्दयीपणाने मारलं आहे हिला. उसकी बीवी रमजानी बोली. रमजानी कोण? करामत अलीची
बायको, लो चोट की जगह पर यह रोगन लगा दो, बेचारी को आराम मिलेगा. तर तिने तिच्या पाठीवरती लावण्यासाठी तेल दिलं वाटतं. बेचारी को आराम मिलेगा, घ्या हे तिच्या पाठीवरती लावा, तिला बिचारीला आराम भेटेल. करामत अली गुस्से में बोला, क्या अच्छा हो अगर इसी लाठी से तुम्हारे रहमान के दोनों हात तोड दिए जाए. आता त्याला राग आला होता की बिचारी लक्ष्मीला त्याने अशा प्रकारे का मारलं. तर तो आपल्या बायकोला काय म्हणतो, रागाने, गुस्से में बोला मीन्स रागामध्ये तो बोलला, क्या अच्छा हो अगर इसी लाठी से तुम्हारे रहमान के दोनों हात तोड दिए जाए. आता त्यांचा जो मुलगा होता रहमान, त्याने लक्ष्मीला पाठीवरती मारलं होतं. ठीक आहे. तर तो काय म्हणतो की हीच काठी घेऊन जर तुझ्या मुलाचे रहमानचे दोन्ही हात तोडून दिले तर कसं होईल, असं तो रागामध्ये बोलत होता. कहीं इस तरह पीटा जाता है, हे अशा प्रकारे मारलं जातं का. एखादं मूक जनावर आहे बिचार आणि त्याला हे अशा प्रकारे मारलं जातं का. ओके. आता काय काय सस्पेन्स आहे ना ते हळूहळू तुम्हाला उघडकीस येईल. रमजानी बोली, लक्ष्मी ने आज भी दूध नहीं दिया. रमजानी म्हणजे करामत अलीची बायको काय म्हणाली की लक्ष्मीने आज सुद्धा दूध दिलेलं नाही. तो उसकी सजा इसे लाठियों से दी गई. मग हा काय बोलला करामत अली, म्हणजे तिने दूध नाही दिलं म्हणून तिला शिक्षा म्हणून तुम्ही काठीने मारलत असं. रहमान से गलती हो गई इसे वह भी कबूलता है. आता रहमान जो होता तो ह्या लोकांचा मुलगा. लक्षात घ्या, करामत अली नवरा आहे, रमदानी बायको आहे आणि रहमान जो आहे तो त्यांचा मुलगा आहे. रहमानने काठीने लक्ष्मीच्या पाठीवर मारलं होतं आणि हे आता आई आणि वडील हे दोघं आपापसामध्ये बोलत आहेत आणि रहमानला सुद्धा वाईट वाटते, चूक झाली, मला असं नाही करायला पाहिजे होतं, असं नाही मारायला पाहिजे होतं. म्हणून तो सुद्धा आईच्या समोर त्याने कबूल केलं आहे की अरे नाही, मला असं तिला नाही मारायला पाहिजे होतं. म्हणून आई काय करते, नवऱ्याला सांगते की तो सुद्धा कबूल करत आहे की त्याला असं वागायला नाही पाहिजे होतं. रमजानी कुछ क्षण खड़ी रही, फिर वहां से हटती हुई बोली, देखो अपना ख्याल रखो. आता रमजानी जी होती तिकडे थोडा वेळ थांबली, नंतर तिकडनं ती जाताना बोलली, ख्याल रखो म्हणजे थोडंसं काळजी ठेवा, तुमची काळजी घ्या. पाव इधर उधर गया तो कमर सिंकवाते रहोगे. आता पाय उधर उधर गया म्हणजे इकडे तिकडे चुकून पाय पडला आणि घसरून तो पडला तर कमर जाईल कामातून. ठीक आहे. मग कमर सिकवाते रहोगे म्हणजे कमर मोडली बिडली तर मग ते परत ते निस्तरत बसावं लागेल. करामत अली ने फिर प्यार से लक्ष्मी की पीठ सहलाई म्हणजे प्रेमाने तिने तिच्या पाठीवरून हात फिरवला. सहलाई म्हणजे आपण कसं जनावरांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवतो ना तसं. मुंह ही मुंह में बडबडाया. आता तोंडातल्या तोंडात तो बडबडला. माफ कर लक्ष्मी, रहमान बडा मूर्ख है. तर तो लक्ष्मीकडे माफी मागतोय की हा जो रहमान आहे तो काय आहे, मूर्ख आहे. उम्र के साथ तू भी बुढा गई है. वयाच्या बरोबरच तू काय झाली आहे, बुढा गई है म्हणजे म्हातारी झालेली आहेस. डेयरी फार्म के डॉक्टर ने तो पिछली बार ही कह दिया था यह तेरा आखिरी बरस है. आता डेयरी फार्म के जो ते डॉक्टर असतात जनावरांचे डॉक्टर, तर त्याने तर सांगितलं आहे की हा वर्ष जो आहे म्हणजे ती एवढी म्हातारी झाली आहे गाय त्यांची, ती डॉक्टरने सुद्धा सांगितलं आहे की हे एक शेवटचंच वर्ष आहे, ती ह्याच्यापेक्षा जास्त काही जगणार नाही. तर त्या डॉक्टरने सुद्धा करामत अलीला सांगितलेलं आहे. तर तेच तो लक्ष्मीला सांगत आहे. लक्ष्मी शांत खडी अपने जखमों पर तेल लगवाती रही. आता रोगन म्हणजे काय होतं, ते तेल होतं. तर ती सुद्धा शांत उभी होती. तिला कळतं ना, म्हणजे तो मला जिकडे लागला आहे तिकडे तो मला मलम लावत आहे किंवा तेल लावत आहे. ती सुद्धा गप्प तेल लावून घेत होती. वह करामत अली के मित्र
ज्ञान सिंह की निशानी थी। आता बघा, लक्ष्मीची गोष्ट आता आपल्याला हळूहळू समजणार। का आता कन्फ्यूज का असाल तुम्ही की हा करामत अली आहे, ती रमदानी आहे, तो रहमान आहे आणि लक्ष्मी ही गायीचं नाव आहे, तर हे कसं काय असेल बाबा, काय ह्याच्या मागची स्टोरी असेल, तर ती हळूहळू आता तुम्हाला त्या गोष्टीचा उलगडा होईल। ओके, तर लक्ष्मी ही कोण होती, तर करामत अलीचा जो मित्र होता ज्ञान सिंह, तिची ती निशाणी होती। ओके, कोण, तर ती लक्ष्मी गाय। ज्ञान सिंह और करामत अली एक दूसरे के पड़ोसी तो थे ही। पड़ोसी म्हणजे शेजारी, पड़ोसी म्हणजे शेजारी तो थे ही। वे कारखाने में भी एक ही विभाग में काम करते थे। ज्या कारखान्यामध्ये ते दोघेही एकाच कारखान्यामध्ये काम करत होते आणि एकाच डिपार्टमेंट म्हणतो ना आपण, विभाग, त्याच विभागात ते दोघेही काम करत होते। प्रायः एक साथ ड्यूटी पर जाते और एक साथ ही घर लौटते। दोघे एकाच ठिकाणी ड्युटीवर होते, घर सुद्धा आजूबाजूलाच होतं, तर ते लोक काय करायचे, एकत्रच जायचे कामाला आणि तिकडनं येताना सुद्धा ते दोघे एकत्रच यायचे। इथे काय बाबा प्रिंटिंग बरोबर आलेली दिसत नाहीये मला, आय होप तुम्हाला दिसत असेल, तुमचं पुस्तक बघा नाही तर। ज्ञानसिंह को मवेशी पालने का बहुत शौक था। मवेशी म्हणजे जनावर, ओके, जनावर पाळण्याचा त्याला खूप शौक म्हणजे आवड। ओके, शौक म्हणजे आवड होती त्याला। आता कितीतरी असतील तुम्ही असाल ना जे मम्मी पप्पांच्या मागे लागले असतील, कुत्रा आपण पाळूया, मांजर आपण पाळूया, हो की नाही, लागता की नाही मागे, मग त्यालाच म्हणतात मवेशी पालने का शौक। प्रायः उसके घर के दरवाजे पर भैंस या गाय बंदी रहती। नेहमी त्याच्या घराच्या दरवाजावरती गाय किंवा म्हैस बांधलेली दिसायचीच। 3 बरस पहले उसने एक जर्सी गाय खरीदी थी। 3 वर्षापूर्वी तिने एक जर्सी गाय, जर्सी म्हणजे ते हे असं जात असते ना गायींची जात, तर ती जर्सी गाय त्याने विकत घेतली होती। उसका नाम उसने लक्ष्मी रखा था। तर त्या गायीचं नाव त्याने काय ठेवलं होतं, लक्ष्मी ठेवलं होतं। अधेड़ उम्र की लक्ष्मी इतना दूध दे देती थी कि उससे घर की जरूरत पूरी हो जाने के बाद, आता अधेड़ उम्र की लक्ष्मी म्हणजे ती एकदम लहान पण नव्हती आणि एकदम मोठी पण नव्हती, मध्यम वयाची होती। ओके, तरुण अशी, तर ती खूप दूध द्यायची। घर की जरूरत पूरी हो जाने के बाद भी बाकी दूध, आता घरातील लोकांना ती दूध पुरायचं आणि जे बाकीचं जे दूध होतं ते गली के कुछ घरों में चला जाता, आणि जे उरलेलं जे दूध असायचं त्यांच्या गलीत काही घर होते, त्या घरांमध्ये ते जात असे। म्हणजेच दूध बेचना ज्ञानसिंह का धंदा नहीं था। आता ते एवढं दूध द्यायची ना, घरातील माणसं किती दूध पितील, हो की नाही, तर ते सगळं घरातलं दूध वापरून सुद्धा परत खूप दूध वाचायचं, म्हणजे तर तो काय करत होता, ते वाचलेलं दूध जे होतं ते विकून टाकायचा। पण हा त्याचा धंदा नव्हता। दूध विकणारा होता का तो, नाही, त्याला आवड होती त्यांना पाळण्याची, मग दूध घ्यायचा, दूध त्याला पुरलं की मग तो राहिलेलं दूध काय करायचा, गलीतील घरांना विकायचा, पण हा त्याचा धंदा नव्हता। केवल गाय को चारा और दर्रा आदि देने के लिए कुछ पैसे जुटा लेता था। आता गाईला खाण्यासाठी जे चारा लागतो, वैरण वगैरे लागतं ना, तर त्याच्यासाठी तो काय करायचा, तिचं दूध विकून जे आलेले पैसे त्याच्याकडे यायचे, दूध विकल्यानंतर त्याच्याने तो काय करायचा, गायीसाठी चारा आणि दर्रा विकत घ्यायचा। तर तिचे जे पैसे होते तिच्या खाण्यापिण्याच्या त्या कामामध्ये येत होते। तो सुद्धा काय खूप श्रीमंत नव्हता, एक साधाबाधा माणूस होता। नौकरी से अवकाश के बाद, अवकाश होणे म्हणजे रिटायर होणे, ओके, काय म्हणतात त्याला,
मराठीमध्ये रिटायर होणे म्हणजे निवृत्त होणे. ओके, हाँ. नौकरीमधून तो जेव्हा निवृत्त झाला, ज्ञानसिंह को कंपनी का वह मकान खाली करना था. आता जिकडे ते राहत होते तो कंपनीच्या तर्फे त्यांना भेटलेलं घर होतं, क्वार्टर्स म्हणतो ना आपण. तर त्याला आता काय करायचं होतं, ते घर त्याला आता खाली करावं लागणार होतं. समस्या थी तो लक्ष्मी की. आता लक्ष्मीला काय करायचं, लक्ष्मीला कुठे ठेवायचं, हा मोठा प्रश्न त्याच्या समोर उभा राहिला. वह लक्ष्मी को किसी भी हालत में बेच नहीं सकता था. तिला ती खूपच प्रिय होती लक्ष्मी, आणि त्याला ना ते तिला विकायचं नव्हतं. उसे अपने साथ ले जाना भी संभव नहीं था. आता लक्ष्मीला त्याच्याबरोबर घेऊन जाणं तेही त्याला शक्य नव्हतं. तर करायचं काय, हा मोठा प्रश्न त्याच्या समोर उभा राहिलेला होता. जब अवकाश में 10-15 दिन ही रह गए थे तो करामत अली से कहा, मियाँ अगर लक्ष्मी को तुम्हें सौंप दूं तो क्या तुम उसे स्वीकार करोगे. आता निवृत्त होण्याच्या 10-15 दिवसाआधीच त्याने करामत अलीला विचारलं होतं की मियाँ अगर लक्ष्मी को तुम्हें सौंप दूं, म्हणजे तुझ्या मी हवाले केलं लक्ष्मीला, तर तू तिचा स्वीकार करशील का. ओके, लक्ष्मीचं म्हणजे काळजी घेशील का. मियाँ करामत अली ने कहा था, नेकी और पूछ एवढं चांगलं काम आणि तू विचारतोस मला असं. भला इससे बड़ी खुशनसीबी मेरे लिए और क्या हो सकती है. अरे मी स्वतःला भाग्यशाली समजेन जर मला लक्ष्मीला माझ्याकडे ठेवावं लागलं, तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजीन असं तो त्याला म्हणाला. करामत अली पिछले 1 वर्ष से उस गाय की सेवा करता चला आ रहा था. गाय की देखभाल में कोई कसर नहीं छोड़ रखी थी. आता हा करामत अली 1 वर्षापासून लक्ष्मीची काळजी घेत होता आणि तिच्या काळजी घेण्यामध्ये त्याने थोडीही कसर बाकी ठेवली नव्हती. म्हणजे खूप तिची काळजी करत असे तो. करामत अली को लक्ष्मी की पीठ पर रोगन लगाने के बाद भी इत्मीनान नहीं हुआ. इत्मीनान म्हणजे हे म्हणतो ना आपण समाधान होत नाही. इत्मीनान नहीं हुआ म्हणजे त्याला समाधान झालं नाही. वह उसके सिर पर हाथ फेरता रहा. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवतच राहिला. लक्ष्मी स्थिर खड़ी उसकी ओर जिज्ञासापूर्वक दृष्टी से देखती रही. म्हणजे ती पण एकदम असं म्हणजे जिज्ञासा म्हणतो ना आपण, एकदम असं हा बाबा कुणीतरी आहे आपली काळजी करणारं असं बघतो ना आपण, तर त्याच दृष्टीने ती त्याला बघत राहिली. करामत अली को लगा जैसे लक्ष्मी कहना चाहती हो, यदि मैं तुम्हारे काम की नहीं हूँ तो मुझे आजाद कर दो. म्हणजे तिच्या बघण्यामधून करामत अलीला असं जाणीव होत होतं की ती मला असं बोलत आहे की जर मी तुमच्या आता काहीही कामाची नाही तर मला इकडनं सोडून द्या, मला तुम्ही इकडनं स्वतंत्र करा, मी आपली कुठेही निघून जाईन अशा दृष्टीने ती त्याच्याकडे बघत होती. मैं यह घर छोड़कर कहीं चली जाऊंगी. हे घर सोडून मी कुठेतरी निघून जाईन अशा दृष्टीने ती करामत अलीकडे बघत होती. आता ती गाय बोलणार आहे का, नाही. जेव्हा आपण एखादं जनावर पाळतो ना, तेव्हा आपण खूप जवळ येतो, खूप जीव लावतो ना, आपल्याला सुद्धा जनावरांची भाषा समजायला लागते. समजलं ना तुम्हाला. जर तुमच्याकडे असेल एखादं पेट वगैरे तर तुम्हाला लक्षात येईल की ते दुखी आहे, ते खूप आनंदात आहे, ते जेवत नाहीये, खात नाहीये, असं छोट्या छोट्या गोष्टी असतात जे आपल्याला लगेच कळतं की अरे ह्याला काहीतरी झालंय, काहीतरी गडबड आहे, काय बरोबर दिसत नाही, आपण पटकन समजतो की नाही. तशाच प्रकारे त्याला सुद्धा तिची भाषा समजत होती. ती फक्त तिला बघत होती आणि त्याला असं समजत होतं की आता तू मला इकडनं सोड, हे घर सोडून मी कुठेतरी निघून जाईन. करामत अली ड्यूटी पर जाने की तैयारी में था. आता तो कामावर जाण्याच्या तयारीत होता. तभी रमजानी बोली. तेव्हा रमजानी त्याची बायको जी होती ती त्याला म्हणाली, रहमान के अब्बा अगर लक्ष्मी दूध नहीं देगी तो हम इसका क्या करेंगे, क्या खूंटे से बांधकर हम इसे खिलाते पिलाते रहेंगे.
आता हा जो करामत अली होता हा सुद्धा खूप गरीब होता, ठीक आहे. त्यांच्याच जेवण्या खाण्याचे खूप वांदे होते. ती लक्ष्मी दूध द्यायची, त्यांचं पण थोडं घर चालायचं, थोडं दूध विकायचं, तिच्यासाठी खाणं पिणं यायचं, असं सगळं चालायचं, ठीक आहे. पण आता ती दूध देत नाही, ती झाली आहे म्हातारी. तर ती आता बायको काय म्हणते की ती अगर दूध देत नाही तर आपण हिचं काय करायचं, कळलं का तुम्हाला? क्या खोटे से बांध कर हम इसे खिलाते पिलाते रहेंगे. मग काय तिला बांधून ठेवायचं आणि तिला खायला प्यायला देत राहायचं का आपण? ती तर काही दूध देत नाहीये, असं ती बोलते. जानवर है, बंदा है, तो इसे खिलाना पिलाना तो पडेगा ही. आता ते आहे जनावर आणि जर त्याला आपण बांधून ठेवलं आहे तर तिला खाणं पिणं सगळं देणं आपलं काय आहे, आपली जबाबदारी आहे आणि ते आपल्याला दिलंच पाहिजे, असं तो बायकोला म्हणाला. जानते हो, इस महंगाई के जमाने में सिर्फ सादा चारा देने में ही 300-350 महीने का खर्चा है. आता ती रमजानी जी आहे ती त्याला म्हणते आहे की माहिती आहे का तुला की आता केवढी महागाई वाढलेली आहे. नुसता जरी साधा चारा आणायचा म्हटला तरी सुद्धा महिन्याला किती 300-350 रुपये लागतात, ठीक आहे. मी बोलले ना तुम्हाला ते खूप गरीब आहेत, त्यामुळे त्या लोकांना ते खूप भारी पडते तिला पोसणं, लक्ष्मीला पोसणं त्यांना, आणि याची ते जाणीव त्याला करून देत आहेत. सो तो है, ते तर आहेच. कहते हुए करामत अली आगे कुछ नहीं बोला. घर से निकलकर कारखाने की तरफ हो लिया. आता घरातून निघाला आणि तो कुठे गेला, कारखान्याकडे, कारखान्याच्या दिशेने तो चालू लागला. रास्ते में वह रमजानी की बात पर विचार कर रहा था. आता बायकोच्या बोलण्याचाही तो विचार करत होता की महिन्याला 300-350 तिच्या चाऱ्यासाठी खर्च होतात. लक्ष्मी अगर दूध नहीं देगी तो इसका क्या करेंगे. आता हिचं करायचं काय आपण, ती दूध दिलं नाही तिने तर तिचं आपण काय करायचं, असा प्रश्न रमजानीने करामत अलीला विचारलेला होता. तर तेच विचार करत करत तो त्याच्या ड्युटीवरती जात होता. यह ख्याल तो उसके मन में आया ही नहीं था कि एक समय ऐसा भी आ सकता है कि गाय को घर के सामने खूंटे से बांधकर मुफ्त में खिलाना भी पड़ सकता है. तर जेव्हा त्या ज्ञानसिंहने करामत अलीला गाय दिलं होतं तेव्हा ती खूप मस्त दूध बीत द्यायची, काहीच टेन्शन होतं. तर तेच आता करामत अली विचार करत आहे की मी असं कधी विचारच नाही केला की एवढं दूध बीत देणारी ही गाय कधी ना कधी म्हातारी होईल, तिला आपल्याला पोसावं लागेल. जरी तिने काही दिलं नाही तरी सुद्धा तिला आपल्याला पोसावं लागेल, तिच्या मागे आपल्याला खर्च करावा लागेल. तर हा विचार त्याने कधीच केला नव्हता. मग तिला आता म्हातारी झाली, तिला फुकटच द्यायचं ना, ती काय करणार, कसलीच कामाची नाही आहे ती आता सध्या, फक्त तिला खायला द्यायचं आणि तिला जिवंत ठेवायचं, हे एकच काम आहे आता त्या लोकांच्या कडे. तर तो तेच विचार करत होता. उसके साथी नईम ने उसे कुछ परेशान देखा तो पूछा. आता तो ड्युटीवरती होता, कारखान्यामध्ये काम करत असताना त्याचा जो साथीदार होता नईम नावाचा, नाव लक्षात ठेवा तुम्ही, नईम नावाचा जो साथीदार होता त्याने बघितलं की हा आज करामत अली खूपच बाबा विचारात दिसत आहे. तर त्याने त्याला विचारलं, करामत मियाँ क्या बात है, बड़े परेशान नजर आते हो, खैरियत तो है. त्याने विचारलं, करामत मियाँ काय आहे बाबा, आज काय आहे, बडे परेशान नजर आते, खूपच तू काळजी चिंतेत दिसत आहेस, खैरियत तो है, सगळं ठीक आहे ना, असं. खैरियत म्हणजे ठीक ठाक आहे ना सगळं असं. ऐसी कोई विशेष बात नहीं है, एवढं काही खास गोष्ट नाहीये. कुछ तो होगा, काहीतरी असणार, एवढा तो विचार करतोय म्हणजे काहीतरी असणार, असं त्याचा जो नईम आहे तो सांगत आहे त्याला. क्या बताऊं, गाय ने दूध देना बंद कर दिया है, बूढ़ी हो गई है. आता लक्ष्मी गाय काय झाली आहे, म्हातारी झालेली आहे, ती आता दूध देत
नहीं, बैठा कर खिलाना पड़ेगा और इस जमाने में गाय भैंस पालने का खर्चा, आता तिला बसून खायला प्यायला द्यावं लागेल. आणि आजकालच्या जमान्यामध्ये म्हणजेच एवढ्या महागाईच्या जमान्यामध्ये त्यांना नुसतं पाळणे खाणं पिणं देणं म्हणजे कसं असतं, खूप महागाचं असतं. हे तो बोलत आहे. इसमें परेशान होने की क्या जरूरत है, गाय बेच दो. तर तो बोला की अरे त्याच्यामध्ये एवढे काय तू काळजी घेतोय, एवढ्या का चिंता करत बसला आहेस, तू काय कर, गाय आहे ती विकून टाक. असं त्याने करामत अलीला सल्ला दिला. कोणी? नईमने. नईम कोण? त्याच्या कंपनीमध्ये काम करणारा. ठीक आहे. करामत अली ने हौका भरते हुए कहा, हाँ, परेशानी से छुटकारा पाया जा सकता है, बहुत आसान तरीका है. तर त्याच्या हो मध्ये हो मिळवून ते म्हणतो हा, त्रासातून आपण मोकळे होण्याचा हा एक सोपा उपाय आहे. आसान तरीका, आसान म्हणजे सोपा, तरीका म्हणजे पद्धत, उपाय आहे. लक्ष्मी को बेच दिया जाए, तिला काय केलं पाहिजे, दिलं पाहिजे. वह नईम के पास से हटकर अपने काम में जुट गया. आता मग तो त्या नईमशी बोलला, त्याच्यानंतर तो त्याच्या कामामध्ये त्याचं ते काम तो करू लागला. करामत अली रात का गया, सवेरे कारखाने से घर लौटा. आता नाईट ड्यूटी होती त्याची, रात्री गेला आणि सकाळी तो घरी आला. रात की ड्यूटी से घर लौटने पर ही वह लक्ष्मी को धोता था. घर में घुसते ही उसने रमजानी से पूछा, क्या लक्ष्मी को अभी तक चारा नहीं दिया. आता तो घरातून आल्या आल्याच त्या लक्ष्मीला हे करायचा. आता हे जे धुता आहे ना, त्याचं मी प्रॉपर अर्थ तुम्हाला प्रश्नांची उत्तर देईन ना तेव्हा देते. हा, धुता तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा कमेंट करून. घर में घुसते ही उसने रमजानी से पूछा, क्या लक्ष्मी को अभी तक चारा नहीं दिया. मग आल्या आल्या त्याने विचारलं बायकोला, तिला अजूनपर्यंत खायला काही दिलं नाहीये का. रमजानी बोली, रहमान से कहा तो था. तर रहमानला सांगितलं होतं. रहमान कोण? त्यांचा मुलगा, ज्याने लक्ष्मीच्या पाठीवरती दंडे बरसवले होते तो. तुम दोनों की मर्जी होती तो गाय को अब तक चारा मिल चुका होता. जर तुम्हा दोघांच्या मनात असतं ना, तर आतापर्यंत तिला खायला चारा भेटला असता. अगर वह दूध नहीं दे रही है तो क्या उसे भूखा रखोगे. जर ती आता दूध देत नाही तर तिला तुम्ही उपाशी ठेवणार का, भूखा रखोगे म्हणजे उपाशी ठेवणार का. कहते हुए करामत कटा हुआ पुआल, खली और दर्रा आदि ले जाकर लक्ष्मी के लिए सानी तैयार करने लगा. आता ना ते वैरण बनवत होतं ते मिक्स करून सगळं, तर तो काय करू लागला, तिच्यासाठी तो सानी तयार करू लागला. लक्ष्मी उतावली सी तैयार हो रही सानी में मुंह मारने लगी. आता ती पण बिचारी भुकेली होती, खूप भूक लागली होती, तिला खायला दिलं नव्हतं. आणि जेव्हा करामत अलीने तिला सानी बनवली तर ती खाऊ लागली. म्हणजे कसं भूक लागल्यावर खूप काहीतरी दिलं खायला तर आपण कसं गपागप खातो ना, तेव्हा नाही बोलणार मला पिझ्झाच पाहिजे, मला बर्गरच पाहिजे. नाही, मम्मीने डाबा दिला, भूक लागलेली असेल खूप, ते डाबा सुद्धा खूप छान लागतं तेव्हा, अरे वा वा मस्त आहे असं म्हणून. हो की नाही. आलाच असेल तुम्हाला अनुभव. गाय को सानी देकर करामत अली उसकी पीठ देखने लगा. आता तिला खायला दिलं आणि मग तिच्या पाठीवरचे ते जखम तो बघू लागला. रोगन ने अच्छा काम किया था, दाग कुछ हलके पड़ गए थे. ते जे तेल लावलेलं होतं ते खूप चांगलं इफेक्ट झाला होता त्याचा. तिच्या पाठीवरचे जे वळ होते ना, ते वळ कमी झालेले होते. हलके पड़ गए थे, हलके झाले होते. 10-15 दिनों में यूं ही चल रहा था. अशा प्रकारे 10-15 दिवस निघून गेले. एक दिन जब करामत अली ने पुआल लाने के लिए रमजानी से पैसे मांगे तो वह बोली, मैं कहाँ से पैसे दूँ.
पहले तो दूध की बिक्री के पैसे मेरे पास जमा रहते थे, उसमें से दे देती थी, अब कहाँ से दूँ। आता लक्ष्मीसाठी तो पुआल आणण्यासाठी जाणारा होता, तर त्याने नेहमीप्रमाणे तो आपल्या बायकोकडे रमजानीकडे त्याने पैसे मागितले. ती बोलली तिचं दूध विकून काही पैसे भेटायचे, तेच पैसे माझ्याकडे असायचे, तेच मी तुला द्यायची. आता तर दूध येतच नाहीये, दूध ती देत नाहीये, तर माझ्याकडे आता पैसे कुठून येणार, असं उत्तर रमजानीने करामत अलीला दिलं. लो यह राशन के लिए कुछ रुपए रखे थे, कहते हुए रमजानी ने संदूकची में 20 का एक नोट निकालकर उसे थमाते हुए कहा, इससे लक्ष्मी का राशन ले आओ. आता तिने घरातील सामान आणण्यासाठी, राशनचं सामान आणण्यासाठी 20 रुपये वाचवून ठेवलेले होते, तर ते 20 रुपये तिने संदूकची मधून म्हणजे ती पेटी असते ना संदूक, त्याच्यामधून काढून तिने त्याला दिलं आणि बोलली की जा तिच्यासाठी खाण्यासाठी काहीतरी तू घेऊन ये, लक्ष्मी का राशन ले आओ, लक्ष्मीचं तू राशन घेऊन ये. ठीक है, इससे लक्ष्मी के 2-4 दिन निकल जाएंगे. हाँ, ह्या पैशाने लक्ष्मीचे 3-4 दिवस तिचं खाण्यापिण्याचा बंदोबस्त होऊन जाईल. आखिर इस तरह कब तक चलेगा. रमजानी दुखी स्वर में बोली. बिचारे ते लोक पण खूप गरीब होते, त्यांना सुद्धा हे परवडणारं नव्हतं. तर आता बायकोलाच घराची काळजी असते ना, तर ती बोलते हे असं किती दिवस चालणार अजून. तर रमजानी असं दुखी होऊन बोलली, तुम इसे खुला छोड़कर आजमा कर तो देखो. त्याला बोलली की हिला मोकळं सोडून दे ना तू, तिला जिथे जायचं आहे तिकडे जाऊ दे, एकदा बघ तरी, ट्राय करून तरी बघ, असं ती बोलते. कहते हो तो ऐसा करके देख लेंगे. आता तू म्हणत आहेस तर असंच करून बघूया आपण, तिला काय करूया, मोकळं सोडून देऊया. दूसरे दिन रहमान सवेरे 8-9 बजे के करीब लक्ष्मी को इलाके से बाहर जहाँ नाला बहता है वहाँ झाड़ जंखाड़ और कहीं धूप के कारण जमीन हरी नजर आती है छोड़ आया, ताकि वह घास इत्यादि खाकर अपना कुछ पेट भर ले. आता दुसऱ्या दिवशी रहमान जो होता त्यांचा मुलगा सकाळी 8-9 वाजता उठून बजे के करीब सुमारास, ओके 8-9च्या सुमारास लक्ष्मी को इलाके से बाहर, त्यांचा जो एरिया आहे त्याच्या बाहेर तो घेऊन गेला. जहा नाला बहता है, नाला म्हणजे जिकडे पाण्याचा नाला वाहतो, म्हणजे तिला पाणी पिण्यासाठी. ठीक आहे. जहा झाड जंखाड, जिथे झाडं आहेत, और कहीं धूप के कारण जमीन हरी नजर आती है, आणि जिथे गवत वगैरे असेल, हिरवं गवत वगैरे असेल, अशा ठिकाणी छोड़ आया, तिकडे त्याने तिला सोडलं. ताकि वह घास इत्यादी खाकर अपना पेट भरले, म्हणजे तिकडे तिला गवत वगैरे खायला भेटेल, म्हणजे ती आपलं पोट भरू शकेल. लेकिन माँ बेटे को यह देखकर आश्चर्य हुआ कि लक्ष्मी 1-1.5 घंटे बाद ही घर के सामने खड़ी थी. आता मायले दोघांनाही आश्चर्य झालं. 1-1.5 तासातच लक्ष्मी त्यांच्या दारासमोर उभी होती. उसके गले में रस्सी थी, तिच्या गळ्यात रस्सी पण होती बांधलेली. एक व्यक्ति उसी रस्सी को हाथ में थामे कह रहा था. आता एक माणूस घेऊन आला होता लक्ष्मीला त्यांच्या घरी. यह गाय क्या आप लोगों की है, त्याने विचारलं, ही गाय तुमची आहे का. रमजानी ने कहा हाँ. रमजानी बोली हाँ, आमचीच गाय आहे. यह हमारी गाय का सब चारा खा गई है. तर तो माणूस आता कंप्लेंट करतोय की या गायीने आमच्या गायीचा सगळा चारा खाल्ला. इसे आप लोग बांध कर रखे, नहीं तो कांजी हाऊस में पहुंचा देंगे. तो बोला हिला बांधून ठेवा, नाहीतर मी तिला कुठे पोहोचवतो, कांजी हाऊस मध्ये पोहोचून टाकतो. आता कांजी हाऊस म्हणजे जिथे लावारीस गाय म्हैस जनावर असतात ना, त्या लोकांना त्यांची तिकडे पालन पोषण होते. ठीक आहे, तर तिथे मी तिला सोडून येतो, असं तो बोलला. रमजानी चुप खडी आगंतुक की बातें सुनती रही. तर तो जो आलेला होता माणूस, तो काय काय बोलतोय ते ती गप्प उभी राहून ऐकत होती. कारण की चुकी होती ना, लक्ष्मी त्यांचीच गाय होती, तिने तिच्या गायीचा चारा खाल्ला होता,
तर ती काय बोलणार बिचारी, गप्प ऐकत राहिली, त्या माणसाची बोलणी खात राहिली गपचूप। दोपहर बाद जब करामत अली ड्यूटी से लौटा और नहा धोकर कुछ नाश्ते के लिए बैठा तो रमजानी उससे बोली, मेरी मानो तो इसे बेच दो। आता काय झालं, दुपारच्या नंतर करामत अली ड्युटीवरून घरी आला, आंघोळ नहा धोकर म्हणजे आंघोळ स्टँड करून नाश्ते के लिए बैठा, नाश्ता करण्यासाठी जेव्हा तो बसला तो रमजानी उससे बोली, रमजानी त्याची बायको त्याला बोलली, मेरी मानो तो इसे बेच दो, लक्ष्मीला काय करा तुम्ही विकून टाका। फिर बेचने की बात करती हो, कौन खरीदेगा इस गुड़िया को। तो बोला परत परत तेच काय विकून टाका, परत बोलली तेच विकून टाका म्हणून, ह्या म्हाताऱ्या गाईला कोण विकत घेणार, असं तो बोलतो। रहमान कुछ कह तो रहा था, उसे कुछ लोग खरीद लेंगे। म्हणजे रहमान सांगत होता की काही लोक आहेत जे लक्ष्मीला विकत घेतील। उसने किसी से कहा भी है, शाम को वह तुमसे मिलने भी आएगा। तर त्याने कुणाला सांगितलंही आहे की आम्हाला आमची गाय विकायची आहे आणि तो संध्याकाळी तुम्हाला भेटायला येणार आहे। करामत अली सुनकर खामोश रह गया, ऐकला तो गप्प बसला, काहीच बोलला नाही। उसे लग रहा था सब कुछ उसकी इच्छा के विरुद्ध जा रहा है, त्याला असं वाटत होतं की त्याच्या मनाविरुद्ध सगळं होत आहे, शायद जिस पर उसका कोई वश नहीं था। आणि तो खूपच हतबल होता की तो काहीही करू शकत नव्हता, त्याला ते आवडत नव्हतं अजिबात, हे लोक बोलतायत ते तिला विकून टाक हे कर, पण त्याला ते आवडत नव्हतं, त्याच्या मनाविरुद्ध सगळं चाललं होतं, पण तो काहीही करू शकत नव्हता, खूपच लाचार आणि बेबस होता तो। ओके, आय होप तुम्हाला समजत असेल, तर एक लाईक दिला पाहिजे मला तुम्ही लोकांनी, आणि मोफत शिक्षण आहे, जास्तीत जास्त फॉरवर्ड करा। ओके। करामत अली यह अनुभव करते हुए कि लक्ष्मी की चिंता अब किसी को नहीं है, खामोश रहा। आता त्याला कळून चुकलं की आता लक्ष्मीची आपल्याला ह्या लोकांना काहीच चिंता वगैरे नाही आहे, तो गप्पच बसून राहिला। उठा और घर में जो सूखा चारा पड़ा था उसके सामने डाल दिया, जे सुख गवत होतं त्याने लक्ष्मीच्या पुढे टाकून दिलं खाण्यासाठी। लक्ष्मी ने चारे को सूंघा और फिर उसकी तरफ निराशापूर्ण आंखों से देखने लगी। आता कोरडा चारा कसा खायचा, आता बघा तिला ते व्यवस्थित तो जेवण बनवून देत होता ना, पुआना सानी बनवून देत होता, आणि आज आता त्याने काय केलं, नुसता सुका चाराच, म्हणजे आता आपण जेवताना आपण कसं जेवतो, भाजी चपाती डाळ भात सगळं ना, लोणचं पाहिजे, पापड पाहिजे, हेच पाहिजे नी तेच पाहिजे, रोज आपण जेवतो हां। आणि एक दिवस मम्मीने नुसतीच चपातीच दिली खायला, आणि काहीच नाही, त्याला भाजी नाही का डाळ नाही काय नाही, नुसती कोरडी चपाती जर खायला दिली तर तुम्ही बघणार ना तोंड मम्मीचं काय झालंय, आज मम्मीला नुसती चपातीच का दिली तिने ताटामध्ये, दुसरे सामान कुठे गेले सगळे, आपण कसं विचार करतो ना। तर ते जनावर आहे, पण त्याला सुद्धा भावना आहेत, त्याला सुद्धा फिलिंग्स आहेत, तर ते सुद्धा हताश झालं, उदास झालं की नुसता असा सुकलेला चारा दिला आहे मला। मग ती त्याच्या तोंडाकडे बघू लागली, जैसे कहना चाहती हो मालिक यह क्या, म्हणजे ती बोलू इच्छिते की का, म्हणजे असं का सुका चारा दिलास तू मला, आज क्या मेरे फांकने को यह सूखा चारा ही है, दर्रा खली कुछ नहीं, म्हणजे माझ्यासाठी दर्रा खली असं काहीच नाही, फक्त हा कोरडा चारा, नुसता हा कोरडा चाराच देतोय तू मला, असं ती जणू काही त्याला बोलत आहे। करामत अली उसके पास से उठकर मुंह हाथ धोने के लिए गली के नुक्कड़ पर नल की ओर चला गया। त्याने चारा दिला आणि हात मुंह तोंड धुण्यासाठी तो त्याच्या गलीच्या नळाकडे तो निघून गेला। 7-8 बजे के करीब रहमान एक व्यक्ति को अपने साथ लाया। आता 7-8 वाजताच्या सुमारास संध्याकाळच्या रहमान जो होता त्याच्याबरोबर कोणत्या तरी माणसाला, व्यक्ती म्हणजे माणसाला घेऊन तो आला। करामत अली उसे पहचानता था। आता करामत अलीने त्याला बघितलं, ओ अच्छा ह्याला घेऊन आलाय का हा, कारण की त्याला माहिती होतं हा माणूस कोण आहे ते।
इसके पहले कि उससे कुछ औपचारिक बातें हो, करामत अली ने पूछा, क्या तुम गाय खरीदने आए हो? आता औपचारिक बातें म्हणजे नॉर्मली कुणीही आपल्या दारात आलं तर आपण काय म्हणतो त्याला, हा बाबा ये बस, कसा आहेस, पाणी द्या त्याला, असं हे नॉर्मली आपण बोलतो ना. तर तो थेट बोलण्यातच गेला. तो डायरेक्ट त्याने सांगितलं त्याला, क्या तुम गाय खरीदने आए हो? तू काय गाय विकत घ्यायला आलायस, असं विचारलं त्याला. उसने जवाब में कहा हाँ. त्याने उत्तर दिलं हाँ. त्याने प्रश्न विचारलं, त्याने उत्तर दिलं. बूढ़ी गाय है, दूध ऊध नहीं देती. म्हातारी गाय आहे, ती काय दूध वगैरे देत नाही. तो क्या हुआ? म्हणतो तर काय झालं? तुम इसे लेकर क्या करोगे? आता ही गाय म्हातारी झाली आहे, ती दूध देत नाही काय नाही, मग तू हिला घेऊन जाऊन काय करणार आहेस, असं त्याने विचारलं. मैं कहीं और बेच दूंगा. मी तुमच्याकडून विकत घेणार आणि मी दुसरीकडे कुठेतरी तिला विकून टाकणार, असं तो त्याला बोलला. यह तुम्हारा पुराना धंधा है, मैं जानता हूँ. मुझे तुम्हें गाय नहीं बेचनी. करामत मिया ने उसे कोरा जवाब दे दिया. हा आधीपासूनचा सुद्धा धंदा आहे, मला सगळं माहिती आहे आणि मला तुला ही गाय विकायची नाही, असं त्याने सरळ त्याच्या तोंडावर त्याला सांगून टाकलं की मी तुला ही गाय विकणार नाही. ठीक आहे. आता ना म्हणजे जेवढं मला माहिती आहे ना त्या हिशोबाने मी एक अंदाज असा लावते की हे लोक मग काय करतात माहितीये का, मग त्याला विकतात, मग ते त्याचं जे चामडं वगैरे असतं ते विकतात, असं सगळं करतात ते लोक. ठीक आहे. तर ते त्याला माहिती होतं ह्याचे धंदे हेच आहेत, म्हणून त्याने त्याला तोंडावरच सांगितलं की मी तुला गाय विकणार नहीं. रमजानी करामत के चेहरे के भाव भापती हुई बोली, क्या यह भी कोई तरीका है, आने वाले को खड़े खड़े दुत्कार कर भगा दो. आता तिला पण आश्चर्य वाटलं. ती नवऱ्याकडे बघते, ती बोलते की हा असं का म्हणजे बोलतोय. ती काय बोलते की ही काय पद्धत झाली काय, आलेल्या माणसाला उभ्या उभ्याच असं खडतर तोंडावर बोलायचं, त्याचा हे काय पद्धत आहे असं तिला वाटलं. तुम जानती हो वह कौन है? त्याने विचारलं तिला, तुला माहिती आहे का तो कोण आहे? करामत अली ने कटु स्वर में कहा, वह लक्ष्मी को ले जाकर वहां बेच आएगा जहां यह टुकड़े टुकड़े होकर बिक जाएगी. म्हणजे खाणारे लोक असतात ना, गाय म्हैस खाणारे लोक असतात, तर तो त्या लोकांना जाऊन तिला विकणार आणि मग तिचे काय होतील, तुकडे तुकडे होऊन ती विकली जाणार, असं तो बोलतो. ॲक्च्युली मी आधी एक्सप्लेन करताना मला ते बोलवलं जात नव्हतं, पण शेवटी ते धड्यामध्ये दिलेलंच आहे. ओके, तर समजलं ना तुम्हाला. मग ते मारून त्याला विकून टाकणार मार्केटमध्ये घेऊन जाऊन, आणि मग त्याचं चामडं पण विकतात, ते सगळं ते मग लेदर वगैरे बनवतात त्याचं, असं सगळे ते धंदे चालतात. मेरी दोस्त ज्ञान सिंह को इसका पता चल गया तो वह मेरे बारे में क्या सोचेगा. जर माझ्या मित्राला समजलं की मी तिची गाय विकली, तिला मारून टाकलं आणि तिची अशा प्रकारे तिला विकलं गेलं, तर काय म्हणेल तो माझ्याबद्दल, असा तो तिला बोलू लागला. उस दिन करामत अली बिना कुछ खाए पिए रात को बिना बिस्तर की चारपाई पर पड़ा रहा. बिना बिस्तर की चारपाई म्हणजे ते खाट असते ना, खाट, धाग्यांची खाट, तर त्याच्यावरती असं काहीतरी आथरून झोपतात की नाही, तर त्याने असंच तो खाट्यावरतीच पडला होता, त्याच्यावरती काहीही आथरलेलं नव्हतं. नींद उसकी आँखों से कोसों दूर थी. त्याच्या डोळ्यामधून झोप कोसों दूर होती, म्हणजे त्याला झोपच येत नव्हती, अजिबात झोप येत नव्हती. तर त्याला आता कशाचं टेन्शन होतं, लक्ष्मीचं. त्या लक्ष्मीला घरातले ठेवायला तयार नाहीत आणि ते लक्ष्मीला कुठेही सोडायचं, विकायचं वगैरे ह्याला सुद्धा हे मान्य नाही. तर तो विचारात पडला होता की आता काय करायचं असं. रात काफी निकल चुकी थी, सवेरे देर तक वह लेटा ही रह गया. तर खूप रात्र झाली आणि सकाळी सुद्धा खूप उशिरापर्यंत तो पडून राहिला होता. कुछ देर बाद करामत अली ने चारपाई छोड़ी. मग थोड्या वेळानंतर तो उठला खाटेवरून. मुंह धो घर से बाहर निकल पड़ा. तोंड धुतलं आणि घराच्या बाहेर निघून गेला.
लक्ष्मी के गले से बंधी हुई रस्सी खूंटे से खोली. लक्ष्मीला जिथे बांधलं होतं खुंटीला तिला ते सोडलं, रस्सी सोडली तिची. और उसे गली से बाहर ले जाने लगा. आणि मग तो तिला घेऊन गल्लीच्या बाहेर जाऊ लागला. रमजानी जो दरवाजे पर खड़ी यह सब देख रही थी बोली, इसे कहाँ ले चले. आता रमजानी बघत होती हा काय करतोय म्हणून. मग तिने विचारलं, हिला घेऊन कुठे चाललायस तू. करामत अली ने कहा, जहां इसकी किस्मत में लिखा है. जिच्या हिच्या नशिबात जिथे लिहिलेलं आहे मी तिला तिथे घेऊन जात आहे. वह लक्ष्मी को सड़क पर ले आया. लक्ष्मी बिना किसी रुकावट या हुज्जत के उसके पीछे पीछे चली जा रही थी. आता लक्ष्मी सुद्धा गप्प त्याच्या बरोबर चालली होती. सड़क पर ले आया, सड़क म्हणजे रोडवरती, रस्त्यावरती. वह उसकी रस्सी पकड़े सड़क पर आगे की ओर चलता गया. तिचा धागा पकडून तो रस्त्यावर पुढे पुढे चालत होता आणि त्याच्या मागे मागे लक्ष्मी चालत होती. चलते चलते कुछ क्षण रुककर वह बोला, लक्ष्मी चल, अरे गौशाला यहाँ से 2 किलोमीटर दूर है. आता गौशाला जिथे गायींचं पालन पोषण केलं जातं, जिकडे म्हातारे गायी वगैरे असतात त्यांचं पालन पोषण केलं जातं, तिथे आता आपण जाऊया. म्हणजे तो किती दूर आहे, इकडनं 2 किलोमीटरच ते दूर आहे. तुझे गौशाला में भरती करा दूंगा. तुला मी गौशालामध्येच काय करतो, जिथे ना गायींचं पालन पोषण केलं जातं त्या जागेला गौशाला असं म्हणतात. वहाँ इत्मीनान से रहना. तिकडे तू एकदम आरामात राहा, निश्चिंतपणे तू तिकडे राहा. इत्मीनान से म्हणजे निश्चिंतपणे तू तिकडे राहा. वहाँ तू हमारे घर की तुलना में मजे से रहेगी. आमच्या घराच्या तुलनेत तू तिथे खूप चांगल्या प्रकारे आणि खूप मजेत राहशील. भले ही मैं वहाँ न रहूं, पर जो लोग भी होंगे मेरे ख्याल में तुम्हारे लिए अच्छे ही होंगे. मी जरी तिकडे नसलो तुझ्याकडे तर पण तिकडचे जे लोक असतील ते तुझ्यासाठी खूप चांगले असतील, ते तुझी चांगल्या प्रकारे काळजी घेतील. मैं कभी कभी तुम्हें देख आया करूंगा. मी कधी कधी येऊन तुला भेटून जाईन, तुला बघून जाईन, असं तो बोलत आहे. तब तू मुझे पहचानोगी या नहीं खुदा जाने. पण तुम्हाला ओळखशील का नाही ओळखणार देवालाच माहिती. आता कहते हुए करामत अली का गला भर आया. असं बोलताना त्याचा गळा भरून आला, म्हणजे त्याला काय होऊ लागलं, रडायला येऊ लागलं. उसकी आंखों में आंसू उतर आए. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. चल लक्ष्मी चल, जल्दी जल्दी पैर बढ़ा. और वह खुद किसी थके मांदे बूढ़े बैल की तरह भारी कदमों से आगे बढ़ने लगा. तो बोला, चल लक्ष्मी चल, जल्दी जल्दी पैर बढ़ा, पटापटा चल, आपण गौशालाला जाऊया, असं तो तिला बोलतोय. पण तो स्वतः खुद म्हणजे स्वतः किसी थके मांदे बूढ़े बैल की तरह, थकलेल्या म्हाताऱ्या बैलासारखा, भारी कदमों से म्हणजे एक एक पाऊल उचलणं त्याच्यासाठी खूप त्रासदायक होतं. ओके, आगे बढ़ने लगा. तर तो खूप त्रासात लक्ष्मीला घेऊन तो चालत होता, कारण की त्याची इच्छा नव्हती अजिबात तिला गौशालामध्ये ठेवायची, पण तो खूपच मजबूर होता, म्हणून त्याला एक एक पाऊल उचलणं खूप कठीण जात होतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा धडा झालेला आहे पूर्ण. आपण लवकरच याच्या खालील प्रश्नांची उत्तरं सोडवणार आहोत. तर तुम्ही नवीन आहात माझ्या चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन टॅप करायला विसरू नका. आणि प्रश्न कशी समजून घ्यायची असतात, त्याची उत्तरं कशा प्रकारे लिहायची असतात ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि मी लिहूनही तुम्हाला देणार आहे. त्यामुळे आपले व्हिडिओ खूप महत्त्वाचे असणार आहेत. माझा एकच व्हिडिओ म्हणजे तुमची पूर्ण परीक्षेची तयारी झाली म्हणून तुम्ही समजायचं. ठीक आहे, मग फक्त तुमचं रिव्हिजन होईल माझे व्हिडिओ बघितल्यावर. ओके, एवढं मी तयार करणार आहे तुम्हाला. तर सबस्क्राईब करा आणि मोफत आहे. जास्तीत जास्त मुलांपर्यंत माझ्या चॅनलचं लिंक प्लीज कृपा करून पोहोचवा. ठीक आहे, करणार ना एवढं माझ्यासाठी तुम्ही. थँक्यू आणि धन्यवाद. चला मग भेटूया लवकरच
प्रश्न उत्तरांसाठी. तोपर्यंत ऑल दी बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय.